मी सगळं मटेरियल काढलं म्हणून पुढे गेलो म्हणून ते पुढे सरकले. तुम्ही बाहेर जावा बाकी सगळे. नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर या युट्यूब चॅनलमध्ये. तर मी आता साळुंकी पार्क या ठिकाणी आले. तर या ठिकाणी साहित्य ठेवलेलं आणि त्या साहित्यामध्ये साप येऊन बसलाय. या ठिकाणी घोणस जातीचा विषारी साप आहे. आणि आज आपल्यासोबत कॉलवरती केअर फाउंडेशनच्या सहयोगिता माने मॅडम आणि मिलिंद सर आलेत. तर बघूया आपल्याला त्या सापाला आता कसं रेस्क्यू करतात. या ठिकाणी अडचण आहे, भरपूर साहित्य आहे आणि आपल्याला इथं पण भिंतीच्या कडेला ट्रॅप्स आहेत. तर भरपूर अवघड सिच्युएशन होती. इथं साप पळून जात होता आणि इकडे जायला पण वाट होती त्याला. त्यामुळे मला हाताने रेस्क्यू करावं लागलंय. मी हाताने घोणस साप कधीच पकडत नाही, पण या ठिकाणी अशी सिच्युएशन होती त्यामुळे मला इकडे या ठिकाणी हाताने पकडावं लागलाय हा साप. तर भरपूर धावपळ झाली सगळी इथं. तर यामध्ये मिलिंद सरांची पण आपल्याला खूप मदत झाली आहे. या ठिकाणी त्यांनी ट्रॅप परत आणि या साईडला जात नव्हती किती वेळा साप ट्रॅपमध्ये, त्यामुळे ट्रॅप वळवून परत त्या साईडला लावावं लागला. तर यात मिलिंद सरांची मला खूप मदत झाली, थँक्यू दादा. तर या सापाला आपण आता सेफली पॅक केलंय. चला त्याला वन विभागाकडे सुपूर्द करू. तर आता रेस्क्यू केलेला घोणस सापाला आपण वन विभागचे ओमकार काटकर सर आहेत त्यांच्याकडे सुपूर्द करू. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.